नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या ठिकाणी कलिंगड पिकामधील व्हायरस या विषयावर आपण आज बघतोय. अशा पद्धतीनं प्लॉट खूप छान आहे, परंतु काही ठिकाणी या प्लॉटला व्हायरसचं प्रमाण तुम्हाला दिसत आहे. हो बघा, ही व्हायरसची लागण आहे. अशा पद्धतीने पिकामध्ये व्हायरस येण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे पानं अशी बोकडल्यावानी होतात, पानं बारीक होतात. ह्याचं महत्त्वाचं म्हणजे व्हायरस येण्याचं कारण म्हणजे थ्रिप्स मावा व तुडतुडे या किडीने भरपूर प्रमाणात जर अटॅक केलेला असेल आणि ज्या ठिकाणी व्हायरसचं झाड आहे त्या ठिकाणची पांढरी माशी किंवा इतर कीटक उडून दुसऱ्या चांगल्या पिकावर जाऊन बसले की त्यामार्फत व्हायरसचा प्रसार होतो. ह्याच्यासाठी तुम्ही पाहू शकता पुढील धोका म्हणजे हे जे फळ आहे, हे फळाला व्हायरसचं लक्षण तुम्हाला पूर्ण दिसत आहे. अशा पद्धतीनं फळं होतात. अशा पद्धतीनं व्हायरसचं फळ या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळं सर्वप्रथम रोगकिडी सांभाळणे खूप गरजेचं आहे. यासाठी ह्या प्लॉटमध्ये तुम्ही पिवळे चिकट सापळे लावणे खूप महत्त्वाचं आहे. तसेच थ्रिप्स मावा तुडतुडे येऊ नये म्हणून या ठिकाणी तुम्ही कॉन्फिडॉर असेल, ॲडमायर असेल, टाटामेडा असेल, ॲक्ट्रा अशा पद्धतीची कीटकनाशकाची फवारणी योग्य प्रमाणात ठेवून तुम्ही घेतले असता तुम्हाला याचे प्रमाण कमी होईल. आणि ज्या ठिकाणी व्हायरसचं थोडं प्रमाण आहे त्या ठिकाणी तुम्ही C7 थायरो वगैरे ही औषधं वापरून अशा पद्धतीचं हे नियोजन तुम्ही करू शकता. आता हे व्हायरसचं फळ आहे, तुम्ही पाहू शकता. या व्हायरसच्या फळाचा भविष्यात काहीही उपयोग होत नाही, ह्याला मार्केटमध्ये कोण घेत नाही. त्यामुळे सर्वप्रथम थ्रिप्स मावा तुडतुडे व इतर किडी तुम्ही सांभाळणे खूप गरजेचे आहे. म्हणून तुम्ही शक्यतो पिकावर व्हायरस येणार नाही याची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीनं हे व्हायरसचं रूप आहे. तरी चिकट सापळे व कीटकनाशकाच्या फवारण्या करून वेळीच हे रोग थांबवता आला पाहिजे. धन्यवाद.